पप्पांची अशी डेथ झाली आणि लगेच 10 दिवसावरती माझा इंटरव्ह्यू होता राज्यसेवेचा 2022चा. त्यांना बापरे! कल्पना होती, की मी असणार आहे इंटरव्ह्यूला असं. सो माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं, कारण का मी घरी होते आणि रिलेटिव्हला कोणालाच माहिती नव्हतं, की मी इंटरव्ह्यूला आहे आणि मी तिथून मला पुण्यात यायचं होतं, कारण का घरी शक्य नव्हतं स्टडी करणं. पण बहिणीने, मम्मीने बोललं, की "नाही तू जा, आम्ही आहोत. इथे कोणी काय बोललं तर आम्ही आहोत त्याला उत्तर द्यायला तयार." आणि मग मी 10 दिवसासाठी इथे आले होते पुण्यात स्टडीजसाठी आणि तरी इथले खूप जण बोलायचे, "ही खूप प्रॅक्टिकल आहे, स्टोन हार्टेड आहे." पप्पांचं असं झालं. बट मला फक्त एवढं बोलायचं होतं, की माझ्या वडिलांचं ते स्वप्न होतं, की मी अधिकारी व्हावी आणि मला माहिती होतं, की ते माझ्या ह्या डिसिजनला सुद्धा सपोर्ट करतील आणि मग मी आले आणि मी 22चा इंटरव्ह्यू दिला. वाघ सरांचं पॅनल होतं आणि मला खूप छान मार्क्स आले, 64 मार्क्स आले आणि खूप भारी वाटलं. तेव्हा असं वाटलं पप्पा आहेच माझ्यासोबत नेहमी असं. सो खूप वाटलं त्या दिवशी, की पप्पा नाही आहेत. सो वाईट वाटलं खूप. बहिणीला फोन केला पहिला. हं. मम्मीशी बोलले. मम्मी खूप रडत होते. तर तसं होतं.